नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्र, शेती आणि जागतिक बाजारामध्ये कांदा हे एक महत्त्वाचं पीक। जगभरातील अनेक पदार्थ आणि पाककृतीमध्ये कांद्याला विशेष महत्त्व त्या ठिकाणी आहे। सोबतच कांद्याला अधिक शेल्फ लाईफ असल्यामुळे ताजा आणि प्रक्रिया या दोन्ही स्वरूपात कांद्याला प्रचंड मागणी त्या ठिकाणी विदेशामध्ये असते। याशिवाय कांदा निर्यात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान त्या ठिकाणी देत असतो। शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधांना देखील चालना कांद्यामुळेच त्या ठिकाणी भेटत असते। नेदरलँड, चायना, मेक्सिको, भारत आणि अमेरिका हे कांद्याचे 5 प्रमुख निर्यातदार देश। एकीकडे कांद्याच्या बाजारभावामध्ये राज्यात आणि देशामध्ये त्या ठिकाणी घसरण सुरू असताना शेतकरी हा त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे। शिवाय कांद्याची ही झालेली घसरण पाहून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कांदा साठवण्याचा निर्णय त्या ठिकाणी याआधीही घेतला होता, परंतु हा जो काय साठवलेला कांदा आहे तो आता त्या ठिकाणी सडायला लागलेला आहे। त्यामुळे मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं भांडवल देखील त्या ठिकाणी फिटत नाही। त्याचमुळे ऑगस्टमध्ये तरी कांद्याला चांगले दिवस येणार का अशी विचारणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येत आहे। तर होय मित्रांनो, भाववाढी संबंधीचं एक महत्त्वाचं अपडेट थेट बांगलादेशवरून त्या ठिकाणी आलेलं आहे आणि यामुळे ऑगस्टमध्ये कांद्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी बदल होणार आहे। नेमकं काय अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर अजूनही सबस्क्राईब जर नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या कांद्याला जो काय भाव मिळतोय तो राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, चांदवड असेल, कळवण असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला 1300 ते 1350 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी भाव मिळतोय। आणि हाच भाव जर आपण जर का स्थानिक बाजारामध्ये जर पाहिला तर 20 ते 22 रुपयाच्या आसपास असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं। पण ह्या भावामुळे देखील शेतकऱ्यांचं भांडवल जे काय आहे ते भांडवल त्या ठिकाणी फिटत नाही, कारण कांदा उत्पादित करायला जवळपास 1600 ते 1700 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी खर्च येतो। आता हे जे काय कांद्याचे बाजारभाव कमी झालेत याची प्रमुख कारणं जी काय आहे ती म्हणजे त्या ठिकाणी सरकारचं वेळोवेळी त्या ठिकाणी बदललेलं निर्यात धोरण। आता निर्यात धोरण बदलल्यामुळं चायना आणि पाकिस्तानचा जो काय कांदा आहे ती या कांद्यानं भारताचे जे काय कांद्याचं स्थान आहे ते त्या ठिकाणी घेतलं। शिवाय स्थानच जर घेतलं नाही तर भारताचे जे काय ग्राहक आहेत ते सुद्धा आता या 2 देशाकडून त्या ठिकाणी कांदा घेताना त्या ठिकाणी दिसत आहे, कारण की कांद्याचे दर हे त्या ठिकाणी भारतापेक्षा चायना आणि पाकिस्तानचे त्या ठिकाणी कमी आहे। त्यामुळे कमी दरामध्ये कांदा घेणं हे त्यांना त्या ठिकाणी आता परवडत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कांदा निर्यात ही भारतातून होणारी त्या ठिकाणी अतिशय संत त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे जवळपास GNPT पोर्टवरून साधारण 2500 कंटेनर प्रति महिना हे त्या ठिकाणी निर्यात होत होते, पण ही निर्यात घटून त्या ठिकाणी 1000 कंटेनर त्या ठिकाणी आले। मग ही निर्यात जवळजवळ 40% निर्यात घसरली असून याचा डायरेक्टली जो काय फटका आहे तो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता बसलेला आहे, म्हणून हे बाजारभाव त्या ठिकाणी कमी होताना दिसतं। यानंतर महत्त्वाचं कारण म्हणजे NCA नाफेडच्या माध्यमातून जी काय कांदा खरेदी झाली या कांदा खरेदीला 1425 रुपये इतका कमी भाव त्या ठिकाणी देण्यात आला आणि हा भावच त्या ठिकाणी दिला गेल्यापासून कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी घसरले। सोबत आपण जर का पाहिलं तर ते म्हणजे भाववाढीसोबत जे काय महत्त्वाचं अपडेट आहे ते म्हणजे त्या ठिकाणी बांगलादेशवरून आले। आता आपला प्रमुख आणि महत्त्वाचा जो काय ग्राहक आहे तो म्हणजे बांगलादेश। आता बांगलादेश भारताकडून त्या ठिकाणी सर्वात जास्त कांदा हा त्या ठिकाणी आयात करत असतो। बघा शेतकरी मित्रांनो, आता बांगलादेशमधला जो काय स्थानिक कांदा आहे तो स्थानिक कांदा हा सध्या त्या ठिकाणी संपत आलेला आहे आणि स्थानिक कांदा संपल्यामुळे स्थानिक बाजारातील जे काय भाव आहेत कांद्याचे ते त्या ठिकाणी वाढलेले आहे। विशेषतः ढाका मार्केटमध्ये आपण जर का पाहिलं तर कांद्याचे त्या ठिकाणी भाव जे आहे प्रति किलोसाठी तर 120 बांगलादेशी रुपये, ज्याला की आपण बांगलादेशी टका असं म्हणतो, ते त्या ठिकाणी झालेले आहेत। आणि मग महागाईचा भडका उडेल की काय अशी शक्यता तेथील सरकारला त्या ठिकाणी पडलेली आहे। आता बघा, जे काय स्थानिक व्यापारी आहे आणि कांदा जे काय आयातदार आहे त्या आयातदाराकडून त्या ठिकाणी बांगलादेशचं जे काही कृषी मंत्रालय आहे, बांगलादेश सरकार आहे आणि कृषी सचिवालय आहे यांच्याशी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, कारण की आता कांदा संपायला आला असून जो काय कांद्याचा मार्केटमध्ये भडका होणार आहे हा भडका जर रोखायचा जर असेल तर आपल्याला कांदा आयात करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे, हे अशी समज तिथील स्थानिक व्यापारी आणि निर्यातदारांनी सरकारला त्या ठिकाणी दिली आहे। आता जो काय भारताचा जो काय कांदा आहे तो भारताचा कांदा जर आयात केला नाही तर पूर्ण बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी कांद्याची दर जे काय आहे ते त्या ठिकाणी वाढून जातील आणि महागाईचा भडका उडेल। सोबत बांगलादेश जो काय आहे हा मोठा कांदा आयातदार देश आहे आणि तो जर का भारताच्या निर्यातीमध्ये जर सहभागी झाला तर नक्कीच ऑगस्ट महिन्यामध्ये हे बाजारभाव त्या ठिकाणी बदलायला वेळ लागणार नाही।
आणि जवळपास पुढच्या किंवा यानंतरच्या 15 ऑगस्टनंतर जे काही कांद्याचे भाव आहेत हे त्या ठिकाणी बदलायला या ठिकाणी त्या ठिकाणी मदत होणार आहे. कारण की तोपर्यंत काही ना काहीतरी निर्णय बांगलादेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल आणि निर्णय झाल्याच्या नंतर बांगलादेशची जी काही वाहतूक आहे, निर्यात आहे, ती निर्यात त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि ही निर्यात एकदा जर सुरू झाली तर या ठिकाणी बाजारभाव बदलायला वेळ लागणार नाही आणि हे बाजारभाव जर का बदलले तर शेतकऱ्यांना देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला देखील चांगले बाजारभाव मिळतील. आणि हे बाजारभाव जर मिळाले तर शेतकऱ्यांची बरीचशी जे काही अडचणी आहे त्या अडचणी दूर होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. तर पहा शेतकरी मित्रांनो, जर सरकारनं देखील सकारात्मक भूमिका जर घेतली तर बांगलादेशसह इतरही जे काही देश आहेत त्या देशांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कांद्याची निर्यात होऊ शकते. आणि जर का नवीन बाजारपेठा जर सापडल्या तर हा आपला जो काही स्टॉकचा कांदा आहे किंवा बफर स्टॉकचा जो काही कांदा आहे तो कांदा आपल्या निर्यातीच्या दरम्यान निर्यातीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाकीच्या देशांना सुद्धा त्या ठिकाणी पुरवता येईल आणि त्या माध्यमातून परकीय चलन हे भारतामध्ये येईल आणि परिणामी कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढून जातील.